बीड जिल्ह्याच्या परळी शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून जयपाल लाहोटी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। मागील 25-30 वर्षांपासून ते लोकसेवेमध्ये सक्रिय आहेत। त्यांच्या वडिलांनाही या गावामध्ये तसेच या भागामध्ये दूर दूरपर्यंत मोठा मान सन्मान होता। वडिलांचेही मोठे नाव होते। त्यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय होता, तो संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध होता। वडिलांचाही मोठा लोकसंपर्क होता आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन हे जयपाल लाहोटी पुढे आलेले आहेत। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते सक्रिय झालेले होते। तेव्हापासून आजपर्यंत ते उत्तम प्रकारे लोकांची सेवा करत आहेत। माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय भाऊ मुंडे साहेबांचे ते लाडक्या आणि विश्वासू व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। परळी नगर परिषदेमध्ये ते नगरसेवक तसेच बाजार समितीचे देखील संचालक म्हणून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। लोकांच्या कामासाठी ते आपला अधिकाधिक वेळ देत असतात। सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे, त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींना आता परळीचा नगराध्यक्ष होण्याची संधी मिळावी अशी सर्वसामान्य लोकांची ही जनभावना आहे। म्हणूनच या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेमध्ये असलेल्या अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या जयपाल लाहोटी यांच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी जयपाल नंदलाल लाहोटी मागच्या 30 वर्षापासून समाजकारण राजकारणामध्ये आहे। आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब, धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई यांच्यासोबत काम करतो आहे। एक निष्ठ आणि त्यांच्याशी लायबल त्यांना साजेसं काम करत आहे। त्यासाठी नगराध्यक्षपदासाठी मी माझी पत्नी सौभाग्यवती शिल्पा जयपाल लाहोटी हिच्यासाठी नावाची मी शिफारस आदरणीय साहेबांना केलेली आहे आणि त्यांनी संधी द्यावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। जिसका काम अच्छा है और जिसके नाम में जय है उसकी जय जयकार हमेशा होते है। कारण काय असतं की काम आपण कसं करतो आणि काम करण्याचा हेतू काय आहे। हेतू जर साफ असेल तर निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आपण घर करता। कारण हे जग किती जरी म्हणत असलं पैसा मारो परमेश्वर, तरी पैशाने सगळंच विकत घेता येत नाही। काही गोष्टी अशा आहेत देवाने ठेवल्यात राखून की जिथं पैसा पोहोचत नाही, तिथं तुमचं कर्म लागतं, नेकी लागते। कारण धर्म काय आहे हे कोणी ओळखत नाही, कर्म काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे। आणि पहिल्यापासूनच कर्मावर कामावर ज्या माणसाने विश्वास ठेवला, असं परळी शहरातील एक चांगलं व्यक्तिमत्व, चारित्र्यसंपन्न, गुणी, उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व आणि परळीतील अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत की ज्या व्यक्तीचा अगदी कॉन्टॅक्ट आहे, परिचय आहे, आत्मीयता आहे, असं व्यक्तिमत्व म्हणजे जयपाल लाहोटी सर। मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सध्या निवडणुकीचे वारे आहेत, आपणही प्रयत्न करतायत, प्रयत्न केला पाहिजे, चांगल्या माणसाने मैदानामध्ये उतरलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेची मुलाखत आम्ही आज आयोजित केली आहे। पण या निवडणुकीच्या वाऱ्याबद्दल बोलण्या अगोदर मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे। कारण आज लक्ष्मीपूजन आहे, शुभ दिवस आहे, दिवाळी आहे, नाही का? काय सांगायला नेमकं की या दीपावलीनिमित्त प्रेक्षकांना आपण काय सांगू इच्छितो? सर्वप्रथम तर मी दीपावलीच्या आणि पाडव्याच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। एवढा मोठा आपला हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे, त्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा। येणारं वर्ष सगळ्यांना आरोग्यदायी, शुभ आणि लाभदायक राहो ही माझ्याकडून सर्वांना, माझ्या परिवाराकडून मी सगळ्यांपर्यंत शुभेच्छा देतो। आपण माझी आज मुलाखत घ्यायला आला आणि मी मुलाखती योग्य आपण मला समजला, त्याच्याबद्दल मी खूप स्वतःला गर्व समजतो माझ्याबद्दल। आणि पहिल्यापासून सामाजिक काम मी माझ्या लहानपणापासून म्हणजे वयाच्या 18व्या-17व्या वर्षापासून मला कॉलेजमध्ये असतानाच मी CR झालो होतो। पहिल्याच वर्षी जसे मी फर्स्ट गेलो कॉलेजमध्ये 11th ला, त्याच वर्षी मी CR झालो
आणि राजकारणाचे बाळ कळू असं झालं की आमच्या घरामध्ये पहिल्यापासून केशर काकू क्षीरसागर ज्यावेळेस खासदार होत्या किंवा होणारी होत्या त्यावेळेसपासून ते आमच्या घरात येणं जाणं, रघुनाथराव मुंडे असो किंवा गोपीनाथरावांचं इथं आमच्याकडे बसणं, माझे मोठे दोन्ही वडील बंधू त्यांचं राजकारणाशी पहिल्यापासून टच असल्यामुळं आम्हाला थोडं थोडं त्यांच्याशी तो छंद राजकारणाचा लागत गेला. परंतु राजकारणापासून दूर राहून सगळ्यात जास्त मी समाजकारणात आहे. ज्या अंधेरा आहे वहाँ दीप आहे आणि आज दिवाळी आहे. कारण चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि आपल्यासारखी चांगली माणसं आहेत म्हणून खऱ्या अर्थानं समाज टिकून आहे असं मला वाटतं. सर, परळीच्या या राजकारणामध्ये येण्याअगोदर आयुष्य कसं होतं? नाही, खूप छान. राजकीय सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्याअगोदरचे जयपालजी कसे होते? नाही, मी पहिल्यापासून म्हणजे असं होतं की सर्वांशी मिळून मिसळून राहणं. माझे जवळपास 40-50 मित्र आहेत, त्यांच्याशी राहणं, त्यांच्याशी फॅमिली टच राहणं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणं. कुठंही असा कोणता म्हणजे धर्माचा मला कुठला असा हे नाही की सर्व धर्मी माझे मित्र होते. आणि जास्तीत जास्त मी एकूण म्हणजे सगळ्यात लहान असल्यामुळं वडिलाचा लाडका आणि पहिल्यापासून खेळण्यामध्ये सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये नाद होता पहिल्यापासून आणि राजकारणाशी कुठेही माझा असा काही संबंध नव्हता. काम असं करा की या ठिकाणी तुमचं नाव होईल, नाही का, आणि नाव असं कमवा की नाव ऐकल्यानंतर काम होईल. साहेब, लाहोटी कुटुंब तुमचं एक खरं तर वेगळी ओळख आहे. कारण काय असतं की एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर एखाद्या कुटुंबावरूनच या ठिकाणी ते गाव कसंही कळतं, नाही का. अनेक वर्षापासून तुमचं इथं वास्तव्य आहे, अनेक लोकांशी आपला संपर्क आहे. ते विचार असं वाटतं की पहिल्यापासूनच हे लाहोटी कुटुंब कसं आहे नेमकं, तुमची सामाजिक बांधिलकी काय आहे, नेमकी कशी ओळख आहे नेमकी? नाही, माझ्या वडिलाचा परळीमध्ये किराणा व्यवसाय होता, छोटे खाणं, पण त्यांनी तो एवढा वाढवला की मराठवाड्यातून लोक त्या ठिकाणी किराणा घेत होते आणि त्यांच्याकडून माल घेणं होलसेलमधल्या एजन्सी जेवढ्या काही रेप्युटेड आहेत त्या सगळ्या आमच्याकडेच होत्या. बंकटला लाहोटी फर्म म्हणजे आज परळीतली नाही तर मी म्हणतो मराठवाड्यातली नावाजलेली फर्म होती, ज्याचे फाउंडर आणि ज्याचे आमचे वडील होते नंदलाजी लाहोटी. आणि त्यांनी सामाजिक ते एकटेच होते आणि आम्ही 5 भावंड, त्याच्यामुळं त्यांना ते थोडासा एकटे असल्यामुळं जास्तीत जास्त व्याप वाढवत गेले बिझनेसचा आणि खूप लोक जोडले गेले. आमच्याकडे जवळपास 40-50-60 लोकांचा स्टाफ होता, जो की आज आमच्यासोबत तो 30-40 वर्षापासून जुडलेला आहे आणि ते कुठेतरी मोठे झाले आमच्याकडून जाऊन. आणि सोशल बघता बघता पहिल्यांदाच आमच्या वडिलांकडून जेवढी गरिबांना मदत होईल तेवढी करणं आणि जे गरीब लोक आहेत त्यांना योग्य दरात माफक दरात माल देणं, त्यांच्या लग्न कार्यामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांना सहकार्य करण्याचं काम ते करत होते आणि तोच बाळकडू घेऊन आम्ही पुढे चलत राहिलो. भगवान को हमने देखा नहीं मगर माँ बाप भगवान से बढ़कर होते. 100%. आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या घरामध्ये लहानाचे मोठे झालात तुमचे वडील सारख्यात देवच होते. कारण उल्लेख केला की जे किराणा दुकान होतं होलसेलचं, अगदी मराठवाड्यातनं लोक यायचे. लहानपणापासून तुम्ही लोकांचा राबता पाहिला आहे, लोक तुमच्या घरी म्हणजे ते दुकान यायचे, घरी यायचे. तर या सगळ्या लोकांकडे पाहिल्यानंतर त्यांच्याशी आणि वडिलांचा नेमका संवाद काय राहायचा? ते त्यांच्याकडे आमच्या वडिलांकडे सल्ला घेण्यासाठी खूप लोक येत होते. त्यांना बांधकामाचा खूप नाद होता. असे जवळपास आमचे 5 बंगले आहेत परळीमध्ये आणि त्यांच्याकडून बांधकामाचा सल्ला घेणं, कुठे घरामध्ये अडचण आली तर सल्ला घेणं, भावळ बंधकीमधला सल्ला घेणं, आपल्या शेतीमध्ये काही वाद असेल तर शेतकरी लोक येत होते आणि विश्वासाने आमच्याकडे ते पैसे त्यांचे जे सोने चांदीचे सामान आणून ठेवत होते आणि वडिलांवर एवढा विश्वास होता आणि वडिलांचे लोकांशी दिलेले सल्ल्यांची तीच सवय पुढे आमच्या सगळ्या भावंडामध्ये आली की आम्ही प्रत्येकजण लोकांना चांगला सल्ला देऊन कसं वागणूक करायची, कसा व्यवहार करायचा आणि कशी माणुसकी जपायची ह्याचंच आम्ही ज्ञान दिलं. देवधर्माचं तर असं आहे की माझे वडील आर्य समाजाचे फाउंडर आहेत. परळीमध्ये आर्य समाज त्यांनी चालवलं. मूर्तीपूजापेक्षा त्यांचं जास्त म्हणणं आहे की बाबा व्यक्तिपूजा नाही किंवा त्या मूर्तीची करण्यापेक्षा त्यांच्या चरित्राची पूजा करा. चरित्र महत्त्वाचं. रामाचं मूर्ती नाही, ते रामाचं चरित्र काय होतं, कृष्णाचं चरित्र काय होतं ते आपण अंगीकारावं आणि त्यानुसार वागावं अशी त्यांची शिकवण आम्हाला पहिल्यापासून दिली. इज्जत से जीना, इज्जत से मरना और इज्जत नहीं तो क्या जीना. बस मेरे ख्याल से मेरे जेब में कितना पैसा है इसका कोई महत्व नहीं है. मेरी इज्जत मुझे प्यारी है. सबसे मला असं वाटतं की हल्ली हे लोकांना जरा विसर पडत चालला नाही का? नक्की. मला असं वाटतं की माणसाने सगळ्यात जास्त काम करावं चारित्र्यावर, उत्तम चारित्र्य. आणि मला असं वाटतं जयपालजी तुमच्याकडे जर काय दागिना असेल, तुमच्या खिशामध्ये किती पैसा मला माहीत नाही, पण तुमच्याकडे दागिना आहे तो म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा, नाही का, अगदी चारित्र्य संपन्नता. आणि हा गुण तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेला आहे. एक विचार असं वाटतं की तुमच्या भावंडांना वडिलांनी नेमकं काय दिलं, म्हणजे कुठले संस्कार दिले की ज्या संस्कारामुळे तुमचं आयुष्य चांगलं बनलं? नाही, संस्कार म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हेल्पिंग नेचर.
आपण दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याची नीड काय गरज आहे ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्यासाठी आपण किती मदत करू शकतो, सल्ला किती चांगला देऊ शकतो. चुकीचा सल्ला केव्हा दिला नाही. आयुष्यामध्ये मी राजकारणात बी असलो तरी साहेबांना बी आज मी चुकीचा सल्ले केव्हा देत नाही. जिथं चुकलं तिथं सांगणं आमचं काम आहे. आणि प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने आपण जर त्याला समजलो, आपण टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट हा महत्त्वाचा आहे. आता तो संपला आहे. जर आपण कुणी जर आपल्या वडीलधारी आले, त्यांचे आपण जर पाया धरून पडले, त्यांना जर आपण आदर तिथे दिलं नाही तर ते बी आपल्याला देणार नाहीत. आणि आपण आपल्याकडून हे गुण आम्ही म्हणलं आपण ते घेतले की त्यांनी समाजातल्याच नाही तर दुसऱ्या समाजातल्या लोकांना बी खूप मदत केली. आणि तीच मदतीची पायंडा, तोच वारसा आम्ही पुढे चालवत होतात. एक विचाराचं वाटतं की वडील तर तुमचे खूप प्रामाणिक होते, अगदी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. जसं एखाद्या देवावर आपण विश्वास ठेवतो त्याप्रमाणे वडिलांवर विश्वास होता आणि वडिलांनी कधीही कोणाचं वाईट केलं नाही का. सर, वडिलांना म्हणजे राजकीय प्रवासाबद्दल तुमच्या कल्पना होती का? नाही. मुलांनी आपलं राजकारण करावं? नाही, केव्हाच नाही. त्यांच्याकडे उलटे राजकारणी लोक त्यांच्याकडे येत होते, त्यांना बरेचसे सल्ले देत होते, त्यांच्याकडून घेत होते, परंतु त्यांनी केव्हा राजकारणात आले नाहीत. त्यांना बिलकुल तो नाद नव्हता. आणि मी बी राजकारणात नंतर आलो, जेव्हा वडिलांचं निधन झालं त्यानं. आणि मी राजकारणात आलो हे अपघाताने आलो. मी सोशल काम मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून मी जवळपास मागच्या 30 वर्षापासून 20 वर्षापासून मारवाडी युवा मंचचा सचिव आहे. आणि एक सोशल मी 2 ट्रस्टचा अध्यक्ष आहे. आणि त्याच्यातून मला गोपीनाथरावांनी एके दिवशी स्वतःहून म्हणले की बाबा तुला मला एक जिम्मेदारी द्यायची आहे आणि तुला यावं लागेल. आणि गोपीनाथरावांच्या प्रेरणेतूनच मी समाज म्हणजे पक्ष राजकारणात आलो. वडिलांना काय म्हणायचं तुम्ही? पिताजी. म्हणजे पिताजीला या ठिकाणी हे राजकारण, निवडणूक या गोष्टीपासून ते लांब होते. हो, 100%. परंतु असं असतं की समाजसेवा करायची असेल किंवा काही विधिलिखित असेल तर ते आपल्याकडनं घडत जातं नाही. नक्की. पिताजींची इच्छा नव्हती, परंतु पिताजीच्या निधनानंतर तुमचं सामाजिक कार्य सुरू होतं. आणि हे सामाजिक कार्य पाहूनच तुम्हाला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जवळ बोलवण्याला सांगितलं की तुम्ही एक तुम्हाला जिम्मेदारी द्यायची आहे. येस. आणि मग तुम्हालाही वाटलं की चला आपण जर इतकी मोठी व्यक्ती आपल्याला असं बोलते तर आपण उभारायला काय अडचण आहे. नक्की. साहेब, तुमच्या असं वाटतं की राजकारणामध्ये येताना शहाणी माणसं, चारित्र्यसंपन्न माणसं, गुणी माणसं फार विचार करतात. तुम्ही हा किती वेळा विचार केला ते सांगा. मी विचार असा झाला की मला त्यांनी माहोलच असं करून टाकलं त्यावेळेस की मला विचार करण्यासारखा थोडासा वेळ दिला. मी थोडा विचार बी केला. परंतु त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी आणि त्यांनी दोघांनी मिळून मिटिंगमध्ये डायरेक्ट माझं नाव शहराच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षासाठी जाहीरच करून टाकलं. तेव्हा मला माघार घेता आले नाही. एवढं मोठं नेतृत्व आहे आज परळीचं. आणि त्यांनी जर मला जिम्मेदारी दिली तर मी पुन्हा मागं हटणं की मला संयुक्तिक वाटलं नाही. आणि मी मला या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणातल्या लोकांची कामं व्हावीत. राजकारणाच्या लोकांपर्यंत समाजातले चांगले लोक जाऊ शकत नाही. त्यांचे कामं होण्यासाठी फक्त मी राजकारणात आहे. कधी कधी वेळ अशी येते की साक्षात देवच मागे उभारतो आणि सांगतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आपला बळ येतं. येस. सर, विचार असं वाटतं की ज्या वेळेला राजकारणाच्या आखाड्यामध्ये पहिलं पाऊल ठेवलं तर त्यावेळेला प्लॅन काय होता नेमका? प्लॅन हाच होता की जे समाजातले लोकांच्या कामं, गरजा, छोट्या छोट्या लोकांचे जे पोहोचू शकत नाहीत त्यापर्यंत आणि त्यांना सांगू शकत नाही त्या लोकांची कामांसाठी त्यांचं माध्यम बनणं आणि आपल्या नेतृत्वाला योग्य सल्ला देऊन समाजाच्या हिताचे कामं करण्यास आहे. मी आजपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना, आता त्यांच्यासोबत असल्यामुळे पहिले गोपीनाथराव मुंडे साहेबांना सध्या बोललेलो आहे डायरेक्ट की समाजातल्या लोकांना आणि जनतेला काय आवश्यक आहे, काय काम व्हायला पाहिजे, त्या चांगल्या कामाचे सल्ले त्यांना देण्याचंच उद्देशानं आलं. पिताजींची इच्छा नव्हती, परंतु नियतीची इच्छा होती की जयपालजी यांनी राजकारणात आलं पाहिजे. राजकारणामध्ये आल्यानंतर काही आपण आपल्याला बंधनं टाकलेली असतात, काही नियम असतात, आपले खरं रूल्स असतात, ते प्रत्येकाचे असतात. हो नाही का? कारण कुठल्याही क्षेत्राकडे कोणी कसं बघायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. जयपालजी, तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये आलात तर राजकारणामध्ये आल्यानंतर इथं या ठिकाणी काही कमवायला आला नव्हता तुम्ही आणि आजही काही कमवले नाही. तर तुमच्या उद्योगात तुम्ही कालही सुखी होतात आणि आजही सुखी आहात. तर मग राजकारणाच्या माध्यमातून लोकांची केलेली सेवा, किती वर्ष राजकारण करतात ते सांगा आणि कुठली कुठली पदं भूषवली ते सांगा. मी मग जवळपास मागच्या 23 वर्षापासून राजकारणात आहे. 23 ते 25 वर्ष झाले जवळपास. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो. त्याच ठिकाणी मला बढती भेटून 6 वर्ष मी परळी तालुका उपाध्यक्ष म्हणजे अध्यक्ष होतो युवा मोर्चाचा. त्याच्यानंतर आत्ता सध्या मी नगरपालिकेमध्ये 5 वर्ष नगरसेवक होतो. सध्या मी मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे, संचालक आहे. जनतेतून निवडून आलो. व्यापार पेठेमधून जी 2 पदं असतात त्याच्यातून एक निवडून आलो मी.
आणि आज सध्याला मी साहेबांचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि त्या माध्यमातून कुठल्याही 1 रुपयाचा कुठला बी काम या शहरातल्या म्हणजे चुकीच्या कामामधला माझा सहभाग नाही. एक कोरी पार्टी म्हणून आणि एक साहेबांचा निष्ठावान आणि कुठंतरी आता हे सगळं जे गढूळ राजकारण झाले त्याच्यातून निचरून काढायचं असेल तर 100% असं वाटतं की बाबा मी या ठिकाणी कुठेतरी पुढे जाऊन काम करून 2 पावलं पुढे राहून जायचं. तुमच्याबद्दल मी एवढंच सांगेल की ज्योत से ज्योत जलाते रहो और प्यार की गंगा बहाते रहो. बस एवढंच की आपल्या कामामध्ये आपण फक्त सक्रिय राहो, प्रामाणिकपणे कार्य करत राहो आणि लोकांना जर काय द्यायचं असेल तर प्रेम द्यावं, माया द्यावी, नाही का. कुणाला याने फसवायचं नाही. लोक हल्ली काय करतात की माया जमवत आहे, माया देत नाही. मायाचे अर्थ फार वेगळे येतात. सर, ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलात तुम्ही तर नेमका अनुभव काय होता? मी अनुभव असा होता की साहेबांनी मला ज्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये तर कॉप्स मेंबर होतो, कॉप्टन मेंबर म्हणजे, आणि त्यानंतर इथं जे स्वीकृत सदस्य होतो नगरपालिकेत, परंतु मार्केट कमिटीमध्ये जनतेतून पहिल्यांदा निवडून आलो. तो माझ्यासाठी गगनात न मावणारा अनुभव होता आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी, सर्व व्यापाऱ्यांनी आणि इतर लोकांनी दिला की त्यामध्ये माझ्यासाठी ते सगळ्यात गर्वाचा. आम्ही जे लोकांना बघतो खरं तर ते चांगलं वाईट माहीत नाही, त्याला जे त्याला ते लगला. परंतु राजकारणामध्ये आल्यानंतर काय असतं की राजकीय डावपेच, खुन्नस, नाही का, याला पाडणे त्याला पाडणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही जमल्या नाही खरं तर. नाही. काय कारण ठरलं नेमकं? नाही ते त्याच्यातली माझं राजकीय पिंडच नाही. मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जर राजकीय वारसा घेऊन आलो असतो किंवा राजकीय पिंड असला तर 100% हे केलं असतं. आणि मी जे पाहतोय आता त्याच्यावरून मला असं वाटतं की बाबा चांगल्या लोकांची गरज आहे. राजकारण ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही, परंतु त्या लोकांचा त्रास आम्हाला बी होतो केव्हा केव्हा. त्यांचे बोलणं ऐकून घ्यावं लागते आणि त्यांचे बोलणे ऐकून घेऊन त्यांच्याशी मिळून मिसळून राहून कसं चांगलं काम करता येईल ह्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त करतो. आजवर प्रामाणिकपणे राजकारणामध्ये सक्रिय राहिला एक विचाराचं वाटतं की असं म्हणतात की एका मॅनेमध्ये 2 तलवारी बसत नाहीत. आता हेच उदाहरण तुम्हाला मी जोडतोय खरं तर की एकाच वेळी राजकारण करतात तर दुसऱ्या वेळेला तुम्ही उद्योग करतायत. तर मग उद्योगाचा राजकारणावर परिणाम होतोय का राजकारणाचा उद्योगावर परिणाम होतोय? राजकारणाचा उद्योगावर परिणाम होतोय. माझं उद्योगाकडे लक्ष कमी झालंय जेणेकरून जास्त राजकारणात थोडा सक्रिय जास्त झाले आणि असं वाटलं की बाबा चला या माध्यमातून कुठेतरी आपण लोकांचे काम करू. मला छंद आहे, मला सामाजिक काम करता पहिल्यापासून लहानपणापासून छंद आहे. मी रस्त्यावरून जात बी असेल तर कुठं घाण आहे का, कचरा आहे का, रोड खराब झाला आहे का, कुठं काही अडचणी आहेत का लोकांच्या विचारत जातो आणि लगेच त्याचं सोल्युशन त्याच ठिकाणी करतो. जयपालजी, मी मुद्दाम परत विचारतो तुम्हाला की एकीकडे लोक पैसे कमवत आहेत, तुम्ही आता उल्लेख केला की माझ्या उद्योगावर परिणाम झाला, मग तुम्ही तर पैसे कमवत आहेत, नक्कीच यात आनंद वाटतोय का? सांगा. नाही, आनंद वाटत नाही पण मनाला शांती वाटते. मला असं मन शांती वाटते की मी कुठेतरी लोकांच्या कामाला येतोय. 100% मी पैसा नाही कमवत असलो तरी मी लोकांची मन जिंकली आणि लोकांच्या मनातला कसं आहे ते मी ओळखू शकतो अंतःकरणात. काही मिनिटापूर्वी तुमच्या मुलाशी माझं बोलणं झालं. अत्यंत सज्जन सोजवळ मुलगा, तुमचा हुशार आहे. मग तुम्ही तुमच्या मुलाकडनं काय अपेक्षा करताय? त्यांना पण राजकारणात यावं का नको? नाही, 100% नाही. मी त्याला म्हणतो राजकारणात नाही पाहिजे, तो सोशलमध्येच पाहिजे, समाजकारण करावं की परळीतलं आणि इनऑल सगळंच राजकारण असं आहे की त्याच्यात तो नाही टिकू शकत. मी पाहतोय आम्ही कसं टिकलो ते आम्हालाच माहिती आहे. तुमचं राजकारण तुमच्यापर्यंत मर्यादित आहे. 100% ते पुढच्या पिढीला द्यायचं नाही. त्यांनी समाजसेवा करावी. आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा लोकांच्या मुखातून एकच चर्चा आहे तुमच्या नावाची करतो. तुमच्या सौभाग्यवती नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे का तसं नाव समोर येत आहे, नाही का? तर काय नेमकी तयारी करतात ते किंवा कशा प्रकारे सामोरं जातात ते सांगा. नाही, आम्ही आता काय केले, सगळ्यात पहिल्यांदा आपण मागणी केली की मागच्या 30 वर्षापासून मी साहेबासोबत काम करतो तेव्हा यावेळेस पहिल्यांदा महिलांसाठी राखीव ओपन भेटली आणि हा शेवटचा चान्स आहे. माझ्या वयाच्या आता 5 वर्षानंतर मी 62चा होऊन जाईल, तर त्यानंतर राजकारण 60च्या नंतर मला स्वतःला करायचं नाही. ही माझ्यासाठी शेवटची संधी म्हणून मी साहेबांना म्हटलं की यावेळेस माझा विचार करावा, जो बी काही काम करणार ते तुम्ही एकदा आमचंही पाहावं, आमच्यावर जिम्मेदारी द्यावी आणि मी माझ्याकडून त्यांना कन्व्हिन्स करून जनतेतून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा जो आत्ता वातावरणामध्ये जी चर्चा झाली, जी परळीची बदनामी झाली ती पुसून काढून 2029 मध्ये तुम्हाला कसं पूरक वातावरण करू शकतो त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल सगळ्यात जास्त. आणि माझ्या मिसेसच्या माध्यमातून मी परळीतल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. रोड आणि नाल्या बनवून परळीची समस्या संपत नसते. लोकांना, आम लोकांना काय पाहिजे? पाणी, लाईट आणि स्वच्छता. ह्या 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि गरजेच्या आहेत. बाकीचे हे तुम्ही जे विकास करतायत ते लोकांना दुय्यम आधारी आहेत. लोकांचे कामं व्हावेत आणि आम लोकांना असं वाटावं की बाबा आपला माणूस
आपल्या घरातला आपल्या सोबतचा माणूस नगराध्यक्ष झाला. माननीय धनंजय मुंडे साहेब मोठ्या मनाचे आहेत आणि ते तुम्हाला कदाचित संधी देतील. जर तर समजा जर संधी भेटलीच तुमच्या सौभाग्यवतींना या पदासाठी आणि निवडून आल्याच तर तुमच्या नजरेतली परळी कशी असेल सांगा. 100% जी आपल्याला आत्तापर्यंतची सुधारणा झाली नाही आणि ज्या लोकांना आज नगरपालिकेत जाताना थोडासा त्रास होतो किंवा भीती वाटते, पहिल्यांदा तर मी प्रशासकीय सगळी यंत्रणा कार्यालयीन यंत्रणा पहिल्यांदा सुधारायची. मला त्या ठिकाणी खूप मोठा म्हणजे चुकीच्या लोकांच्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या मला सुधारायच्या आणि लोकांना असं वाटावं की बाबा आल्यानंतर एक ह्याच्यामध्ये आपलं काम होईल, दुसरी चक्कर मारण्याचं काम नाही. आणि भ्रष्टाचाराचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठेही होऊ देणार नाही. स्वतः मी संकल्प करतो की 5 वर्षात मी कुठलंही काम करणार नाही, कुठलीही गुत्तेदारी करणार नाही, कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये पडणार नाही. ज्याचं आचरणच चांगलं आहे मुळामध्ये त्याच्याकडनं भ्रष्टाचार होणारच नाही. कारण ज्याचं आचरण भ्रष्ट आहे तीच व्यक्ती या ठिकाणी भ्रष्टाचाराला खत पाणी घालते. जयपालजी लाहोटी हे नावच एवढं सुरेख आहे, हे नावच एवढं आदरयुक्त आहे की ज्या नावाने फक्त नावासाठीच काम केलं. म्हणजे काय तर आपलं नाव बदनाम झालं नाही पाहिजे. कारण ते आर्य समाजाचे आहेत, वडील अगदी प्रामाणिकपणे होते काम करायचे आणि वडिलांने जर जयपालजी आणि त्यांच्या भावंडांना काय दिलं असेल, खूप मोठी प्रॉपर्टी धन दिलं नाही तर चांगलं मन चांगलं चरित्र दिलं आणि वडिलांनी दिलेला दागिना त्यांनी वाढवला आहे. खरं तर कारण बापाने दिलेलं वाढवायचं असतं नक्कीच आणि वडिलांनी सुंदर उत्तम चारित्र्याचा दागिना त्यांनी वाढवला आहे, त्यांना वाढवायचा आहे तो. जर माननीय साहेबांनी जर संधी दिलीच त्यांच्या सौभाग्यवतींना नगराध्यक्षपदासाठी तर या परळी शहरामध्ये चांगलं काम करायचं आहे. काय करायचं आहे हे आज सांगू शकत नाहीत ना, कारण आपण आणखी निवडून आलोच नाही, आपल्याला तिकीट भेटलंच नाही. आणखी जर भेटलं तर निश्चितपणे या ठिकाणी लोकांच्या लक्षात राहील असं काम करायचं आहे. आणि लोकांना देखील या ठिकाणी खात्री आहे की जयपालजी लाहोटी यांच्याकडे जर तिकीट आलं तर निश्चितपणे काहीतरी चांगलं होऊ शकतं. कारण आजचे दिन म्हणजे नेमकं काय तर आजच्या व्यक्तीला म्हणजे चांगल्या व्यक्तीला जर तिकीट दिलं तर चांगलं होईल. म्हणून चांगल्याचाच जय जयकार झाला पाहिजे. जयपालजी आपल्या नावातच जय आहे त्यामुळे आपला जय असेल. तुम्हाला जयासाठी पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी जयपालजी लाहोटी यांच्याशी साधलेला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र.